आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. पुणे गुन्हे शाखेच्या युनिट 7 ने अवैध दारू व्यवसायाविरोधात धडाकेबाज कारवाई करत वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेली गावठी हातभट्टी उद्ध्वस्त केली. या कारवाईत सुमारे 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार गुन्हे शाखा युनिट 7 चे पथक अवैध धंद्यांविरोधात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार निर्णय लांडे आणि बाळासाहेब तनपुरे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मौजे भावडी गावच्या हद्दीत कानिफनाथ प्लॉटिंगजवळ तांबे वस्ती खदानी परिसरात एक इसम बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टी लावून दारू तयार करत आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनंतर पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. सापळा रचून छापा टाकण्यात आला असता तेथे अवैध दारू निर्मिती सुरू असल्याचे आढळले. पोलिसांनी जागेवरून प्रल्हाद कदम राठोड वय 25 वर्षे राहणार भावडी तालुका हवेली जिल्हा पुणे मूळ राहणार टेकवडी तालुका पुरंदर आणि अंकिता गणेश गुडदावत वय 23 वर्षे राहणार भावडी तालुका हवेली जिल्हा पुणे यांना ताब्यात घेतले. कारवाई दरम्यान जमिनीत खोदलेल्या खड्ड्यांमध्ये साठवलेले सुमारे 8000 लिटर कच्चे रसायन आढळून आले. या रसायनाची अंदाजे किंमत 2,80,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जसे की 9 प्लास्टिकचे रिकामे कॅन, 2 लोखंडी टोप, लाकडी फळ्या इत्यादी साहित्यही जप्त करण्यात आले. या साहित्याची किंमत सुमारे 15,450 रुपये असून एकूण जप्त मालाची किंमत 2,95,450 रुपये इतकी आहे. या प्रकरणी वाघोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 97/2026 नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 फ/ब आणि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी ही अप्पा पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 7 चे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे व पोलीस अंमलदार सारंग दळे, गिरीश नाणेकर, विनायक साळवे, निलेश साळवे, सुहास तांबेकर, नेहा तापकीर, निर्णय लांडे, बाळासाहेब तनपुरे व सोनाली नरवडे यांनी केली.